तुम्ही जर 2026चा सोयाबीन, कापूस, तूर, उडीद या पिकाचा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. का मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण पहा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी ही चूक केलेली, त्यामुळे शेतकरी अपात्र होणार आहेत. त्यामध्ये तुम्ही पण अपात्र होऊ शकता जर हे काम केलं नाही तर. तर शेतकरी मित्रांनो कोणतं काम करायचं नाही आणि कोणतं काम करायचं आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. तुम्हाला माहीत आहे इथून मागे जे काही तुम्हाला 2023चा असो 25% किंवा 24चा असो 50% किंवा 25चा असो 50%, हे पीक विमे तुम्हाला काही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल होता म्हणजे की पीक विमा भरणं आणि त्यानंतर पीक पाहणी, पीक तक्रार आणि पीक क्लेम हे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलं. ते काही शेतकऱ्यांचं काही चुकलं होतं. तर यामध्ये तुम्हाला सांगितलं पीक पाहणी आपल्या 2026च्या पीक विम्याची चालू आहे आणि 2026च्या पीक विम्याची पीक पाहणी ही कोण करणार हे तुम्हाला अद्याप माहीत नाही. तुम्ही मोबाईलद्वारे करून पाहत असताना पण तुमची पीक पाहणी होत नसेल. पण तुम्हाला सांगितलं पीक पाहणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की कोणत्या हेक्टरमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये काय पीक आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, उडीद आहे, मूग आहे, याची डिटेल माहिती ही सरकारपर्यंत जाणं किंवा क्लेम सरकारपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यावर्षी पहिलेच पाऊस पडत नाही म्हणून यावर्षी कोरडा दुष्काळ बी जाहीर होऊ शकतो. यामुळे तुमचा पीक विमा अत्यंत जास्ती प्रमाणात मंजूर होण्याची शक्यता आहे. पण बरेच शेतकऱ्यांनी अधिक पीक पाहणी केली नाही. पीक पाहणी तुमच्या गावातून प्रत्येक गावातून एक माणूस नेमून दिलेला असतो. त्या माणसाद्वारे पीक पाहणी करून घ्यायची. पीक पाहणीची शेवटची तारीख जवळ आलेली आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे की पीक पाहणी तर केलीच, पण त्याचबरोबर पीक तक्रार पण तुम्हाला करावं लागणार आहे. जर पीक तक्रार केली नाही पण ती पण हे शेवटचे काही दिवसामध्ये करावं लागणार आहे. कारण की जेव्हा तुमचं पीक वाहायला लागले किंवा पीक जमीनदोस्त व्हायला लागले, कारण की पाऊस पडत नाही आणि शेतकरी अद्याप काही पीक पाहणी केली नाही, तर त्याच गावातील तुमच्या कोणता माणूस नेमून दिला आहे हे पाहायचं आहे. आणि त्या आधारावर तुम्ही पीक पाहणी आणि पीक तक्रार त्याच माणसाद्वारे करण्यात येणार आहे, हे पण करून घ्यायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो हे दोन जर काम केले नाही तरी पण तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. आणि त्याचबरोबर पीक विमा तुम्ही भरला असेल, स्वतःचे पैसे देऊन भरला असेल, तरी पण हे इतरांच्या आधारे हे दोन कामं करायचे आहेत. हे दोन कामं केल्यानंतर पीक तक्रार, पीक पाहणी केल्यानंतर पीक नुकसान ही फोटो पाठवून तुम्हाला क्लेम करायचे आहेत. हे क्लेम तेव्हा करसान तेव्हा तुम्हाला पीक विमा मंजूर होईल. कारण की 2025चा जे काही पीक विमा तुम्ही भरला होता, त्या पीक विम्याची जे काही क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते आता पार पडले आहेत आणि आता तुम्हाला पीक विमा 2025चा जमा होत आहे. या आधारावरच की तुमचा डाटा सरकारपाशी होता त्याच शेतकऱ्यांना ही पीक विमा मिळालेला आहे. इतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, ते वगळून गेलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यायची आहे की आपण जर पीक पेरलेलं आहे, पीक पाहणी केलेली नाही, तर तुमचा पीक विमा मिळू शकणार नाही. पीक तक्रार केली नाही तरी पण पीक विमा मिळू शकणार नाही. यामुळे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकरी पात्र होण्यासाठी पीक पाहणी, पीक तक्रार हे करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर तुमची आधार कार्डची KYC करून बँकला लिंक असणं पण आवश्यक आहे. कारण की यावर्षी खूप सारा पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कोरडा दुष्काळ जाहीर होऊ शकतो आणि कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त मदत व्हायची शक्यता आहे. यामुळे तुम्ही हे कामं करून घ्या, नाही तर तुम्हाला पण पीक विमा मिळणार नाही. ही मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते पण सतर्क होतील. कारण की ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की कोणता शेतकरी किंवा कोणता माणूस आपल्या गावासाठी नेमलेला आहे. हे तुम्ही गावात चर्चा करून किंवा तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा याची कृषी सहाय्यकाकडे जाऊन तुम्ही विचारू शकता की आमच्या गावातून कोणता माणूस नेमून दिलेला आहे पीक पाहणी करण्यासाठी. ही पीक पाहणी मोबाईलद्वारे होत नाही, तुम्ही मोबाईलद्वारे करून पाहत असाल. तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती. कशी वाटली कमेंट करा आणि त्याचबरोबर मित्रांना पाहुण्यांना ही लवकरात लवकर माहिती शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईकसुद्धा करा. काही चुकले तर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.